मतपत्रिकेवरती मतदान हे असणारं बरोबर आहे का की बाद आहे याचंही त्या ठिकाणी बघावं लागतंय। आणि म्हणून अनट्रेन्ड माणसाला आम्ही ट्रेन करत असणारं ते काउंटिंग त्या ठिकाणी करतोय। मला वाटतं अजून एक 3 तास लागतील पूर्ण रिझल्ट यायला। परंतु एकंदरीत आम्ही असं म्हणू की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये पक्षाच्या इंटरनल निवडणुका झाल्या पाहिजेत। त्या निवडणुका होतील असं आम्ही असणारं गृहीत धरतो। कारण का बऱ्याच पक्षाने कसं चाललंय आणि तुम्ही कसं हे सगळं घडवलं याची असणारी माहितीसुद्धा त्या ठिकाणी विचारतात आहेत। इंटरनल लोकशाही आली तर मी असणारं म्हणणार आहे की हा जो सेन्सिटिव्हिटीचा भाग जो आहे तो मिसिंग आहे, तो मला वाटतं पुन्हा सामाजिक राजकीय कारणामध्ये क्षेत्रामध्ये येताना आपल्याला असणारं दिसेल। आणि ज्या पद्धतीने इनसेन्सिटिव्ह माणसं सत्तेवरती बसली की ते विद्यार्थी बघत नाही, विद्यार्थिनी बघत नाही, लहान मुलं आहेत त्यांनाही बघितल्या जात नाही, परंतु सेमी वॉर वेपन्स वापरण्यामध्ये सुद्धा गैर नाही अशा रीतीचं असणारं वक्तव्य आपल्याला त्या ठिकाणी दिसते। दुसऱ्यात महत्त्वाचं आहे, आपल्याला हे दिसते की जोपर्यंत लोकांचा आवाज उठला नाही तोपर्यंत चीफ जस्टिस सुद्धा आम्ही व्हिडिओ बघणार नाही, बघायला आमच्याकडे वेळ नाही। उलट सुप्रीम कोर्टाच्या सगळ्यात पहिली जबाबदारी 2 कारखान्यांमधला वाद मिटवण्याचा नाही, तर सुप्रीम कोर्टाची पहिली जबाबदारी आहे की आर्टिकल 32 खाली लाईफ प्रोटेक्शनचा असणारा सगळ्यात मोठी जबाबदारी ही त्यांची आहे। चीफ जस्टिसने ती असणारी ड्युटी ॲब्डिकेट करण्याचा असणारा म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार नाही असं दिलेलं आहे। वेळ अशी चीफ जस्टिसने येऊ नये की लोक त्याच्या राजीनाम्याची मागणी आता मागतील।